या ठिकाणी शासनाचा GR आहे 2017 पासून प्रत्येक वर्षी अपंगाला पैसे भेटले पाहिजे। त्यासाठी आम्ही आज संघर्ष लढा करत राहतो। ग्रामपंचायत या ठिकाणी आम्हाला उडीउडीचे उत्तर देतात, आमच्या व्यथा मांडत नाही। दिवाळीचा सण निघून गेला तरी सुद्धा ग्रामपंचायतने आमच्या अकाउंटवर पैसे पाठवले नाही। महाराष्ट्र शासनाच्या नियमाचा पायबल्ली करतात। या ठिकाणी ग्रामसेवक असो, ग्रामपंचायतचे सदस्य असो की सरपंच असो, या ठिकाणी मी यांचा जाहीर निषेध करतोय। आज पारळगाव ग्रामपंचायतची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या ठिकाणी गरीब घरातला एक अपंग मुलगा दिवाळी सण निघून गेला सुद्धा अपंगाचे पैसे देत नाही। दरवर्षीप्रमाणे हा हलगर्जीपणा कोणासाठी? ही ग्रामपंचायत इथल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची ग्रामपंचायत आहे, इथल्या भटांची व इथल्या उद्योगपत्यांची ग्रामपंचायत नाहीये। मी सरपंच मॅडमला सांगतोय, मॅडम आम्ही तुम्हाला मतदान दिलेले आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलेले आहे, वारंवार तुमच्याकडे येतोय, तुम्ही आम्हाला उडीउडीचे उत्तर देतात। ही ग्रामपंचायत इथल्या गोरगरीब समाजाला जाणून बुजून त्रास देतात। मी या घटनेचा ग्रामपंचायत या ठिकाणी जाहीर निषेध करायला आलोय। आपण मला सपोर्ट करा। प्रत्येक गोष्टी शासनाचा GR आहे 2017 पासून आपण ग्रामपंचायत मधला जो वार्षिक निधी आहे त्या निधीतला 5% ही रक्कम इथल्या अपंगाला 5% निधी देण्यात यावा। दरवर्षी हा निधी देत नाही, अपंगाला उडीउडीचे उत्तर देतात। अपंग शिकलेला नाहीये, तुम्हाला बोलू शकत नाहीये, त्याचा तुम्ही फायदा घेऊ नका। मी महाराष्ट्राचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विचारतोय, साहेब तुमच्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे? दिवाळी सण निघून